अतिवृष्टी आपल्या भागामध्ये सर्व मंडळामध्ये झालेली आहे. नदीकाठच्या जमिनीचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे पिकांचं नुकसान झालेलं आहे. काही जनावरं वाहून गेलेली आहेत. त्या सर्वांचा मुआवजा मिळण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, कुठपर्यंत आलेली आहे ते पाहण्यासाठी मी पाटोदा तहसीलला भेट दिलेली आहे. माझ्या समवेत अनेक कार्यकर्ते पण आहेत आणि इथल्या तहसीलदारांबरोबर चर्चा करत असताना त्यांनी अनेक मुद्द्यावर सविस्तर सांगितलेलं आहे. शासन बी तत्पर आहे आणि मला असं वाटतं की येत्या 8 दिवसात जे नुकसान झालेलं आहे, ज्यांचे पंचनामे झालेत आणि आता सरसकट मुआवजा, पंचनामे झाले किंवा नाही झाले तरीसुद्धा सरसकट मुआवजा शेतकऱ्यांना मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे. नुकसान मात्र जास्त झालेलं आहे. नैसर्गिक आपत्ती मोठी आहे, त्याला इलाज नाही. अजूनही बी हवामान खात्याचा अंदाज असा आहे की जास्त पाऊस येईल असं म्हणतात. सरासरी पावसाने ओलांडलेली आहे. इथून मागची सरासरी आपली 700च्या आसपास होती. आता जवळजवळ 850 mm पाऊस झालेला आहे. त्यामुळं काही मंडळात 8.5 पेक्षा जास्त झाला आहे. 1000 mm पर्यंत पाऊस झालेला आहे. त्यामुळं नुकसान खूप झालेलं आहे. शासनाची तत्परता चालू आहे. पण माझं शासनाला अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून की मुआवजा थोडा वाढून दिला पाहिजे. ज्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत म्हणजे बुजलेल्या आहेत, त्यांना दुरुस्त करायसाठी 2-4 लाख रुपये लागतात. ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या दुरुस्त व्हायला सरकारचं 47,000 रुपये हेक्टर आहे. ते 2 लाख रुपये हेक्टर त्याचा दर असला पाहिजे, तरच त्या जमिनी दुरुस्त करणं शक्य आहे. आणि ज्या बहुभूधारक शेतकरी आहेत ते थोडे आहेत, पण भूधारक शेतकरी आपल्या भागामध्ये जास्त आहेत. त्या सर्वांना हेक्टर, काही शेतकऱ्यांच्या नावावर 1 हेक्टर पण जमीन नाही. त्या लोकांना 1 एकर जरी असली तर 1 हेक्टरचं नुकसान झालं असं गृहीत धरून त्यांना किमान प्रति 10,000 रुपये तरी नुकसान भरपाई मिळावी अशी माझी मागणी मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना एकदा भेटून बीडला सभेमध्ये निवेदन त्यांना मी दिलं होतं. तर बघूया सरकार त्याप्रमाणे काय करते. परंतु आता सध्या जे NDRFचे जे नियम आहेत त्याप्रमाणे मुआवजा देण्याचं धोरण अधिकाऱ्यांचं चालू आहे आणि ते लवकर व्हावं अशी मी त्यांना विनंती केली आहे. त्यांना भेटण्यासाठी मी त्याच कामासाठी आलो होतो.